आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या हे चौघे पण ठरवतात की आता डिवोर्सबद्दल जाऊन आपण आईबाबांशी बोलायचं आणि ठरवल्याप्रमाणे ते चौघे पण खाली येतात। तर त्यावेळेला विक्रांत आणि मानिनीचं डिवोर्सवरून अगोदरच बोलणं चालू असतं। मानिनी खूप चिडलेली असते, तिला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो। मानिनी म्हणत असते मुलं असं कसं करू शकतात, लगेच डिवोर्स कसं काय घेऊ शकतात। तेव्हा विक्रांत मानिनीची समजूत घालत म्हणत असतो अगं मुलांचं पटत नसेल, असेल त्यांचं काहीतरी निर्णय। तेव्हा मानिनी म्हणते असं कसं निर्णय घेऊ शकतात ते, त्यांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न तरी करून बघितलाय का। खरंच सगळंच कठीण आहे। आपल्यालाच असं वाटतं की मुलं समजूतदार आहेत, मलाच असं वाटत होतं की मुलं समजूतदार आहेत, पण असं अजिबात नाही। पार धुळीला मिळवलंय पोरांनी सगळं, आता कुठे लग्न झालं होतं आणि लगेच डिवोर्स, असं म्हणून मानिनी स्वतःला खूप त्रास करून घेत असते। तर विक्रांत मात्र मानिनीची समजूत घालत असतो, तिला धीर देत असतो। पण पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी मात्र खूप शॉक झालेले असतात की मानिनीला डिवोर्सबद्दल कळलं कसं। विक्रांत मानिनीला म्हणतो तू शांत हो आधी, तू त्रास करून घेऊन काय होणार आहे का। त्यावर मानिनी म्हणते त्रास तर होणारच ना, इतकी अविचारी झालेत मुलं। घरातल्या वडीलधाऱ्यांची यांना काळजी नाही, बाहेर लोक काय म्हणतील ह्याचा विचार नाही, फक्त स्वतःबद्दल विचार करायचा। अशी कशी मुलं अविचारी झालेत, म्हणून मानिनी त्रास करून घेत रडायला लागते। तेव्हा मग विक्रांत मानिनीला खुर्चीवर बसवतो। विक्रांत मानिनीला म्हणतो तू शांत हो आधी, आणि मग पार्थ आणि जीवा, नंदिनी सुद्धा मानिनीला समजवायला लागतात। विक्रांत म्हणतो मानिनी तू टेन्शन घेऊ नकोस प्लीज। त्यावर मानिनी म्हणते टेन्शन कसं घेऊ नकोस, मुलं वेगळी होणार म्हणजे अख्खं कुटुंबच तुटणार ना, तुम्ही कसं म्हणताय की मला टेन्शन घेऊ नकोस, आणि मुलं असं तडकाफडकी निर्णय कसं काय घेऊ शकतात। त्यावेळेला मग जीवा, नंदिनी आणि पार्थ आणि काव्या एकमेकांकडे धक्क्याने बघू लागतात। मानिनी म्हणते आपल्या आईवडिलांना काय वाटेल, आपल्या आईवडिलांचं काय होईल, त्यांच्या मनाचा मुलं विचारच करत नाहीत आजकाल। मला मान्य आहे कदाचित नसेल पटत त्यांचं दोघांचं एकमेकाशी, भांडणं होत असतील, आपली भांडणं होत नाहीत का, पण लगेच काय मग टोकाचा निर्णय घेतात का। थोड्या तडजोडी तरी कराव्याच लागतात, थोडं पटवून घेण्याचा प्रयत्न केलाय तरी का मुलांनी, नाही ना। एकत्र कुटुंब पद्धती म्हटल्यावरती एकमेकांना सांभाळून घ्यावंच लागतं, पण आजकालच्या मुलांना हे करायचंच नाही। तर मानिनीची ती अवस्था बघून नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं। नंदिनी म्हणते आई तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका। जीवा आणि पार्थ, काव्या सुद्धा मानिनीची समजूत घालतात। काव्या म्हणते डिवोर्स घेण्यामागे काहीतरी कारणं असतात, डिवोर्स काय असा एका दिवसामध्ये होत नसतो। इतक्यात नंदिनी म्हणते आणि ती कारणं फक्त ज्याचे त्यालाच कळतात। तर जीवा मानिनीला म्हणतो आई पण तुला डिवोर्सबद्दल कोणी सांगितलं। मग आता मानिनी काय सांगेल हे आपण येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये बघू, पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।